नमस्कार, मी विदेश खांडेकर, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा राज्याचा अध्यक्ष आहे। आज या फेसबुक लाईव्हमध्ये सहभागी झालेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींचं, सहकारी मित्रांचं मनापासून स्वागत करतो। आज फेसबुक लाईव्ह करण्याचं प्रमुख कारण म्हणजे येणाऱ्या निवडणुकांच्या पूर्वी 1-2 दिवसांमध्ये आचारसंहिता लागू शकते आणि ही आचारसंहिता जी लागत आहे त्याच्यापूर्वी आपल्या संघटनेची भूमिका काय आहे ही सर्वांसमोर आणणं गरजेचं आहे, कारण आपण बरेच सगळे कर्मचारी आहोत आणि आचारसंहिता लागल्याच्या नंतर कर्मचारी उघडपणे आपली भूमिका घेऊ शकत नाही आणि त्यामुळे आज नंतर प्रकृतीची पण विचारणा करत आहे। तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून दिसतच असेल की अजूनही प्रकृती पाहिजे तशी स्टेबल झालेली नाही। मित्रो, मागच्या 8-9 वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं संघटनेनं केलेले आहेत। मग ते नागपूर मुंबईमध्ये झालेले 1 दिवसाचा मोर्चा असेल, अर्धनग्न आंदोलन असेल, कौंडण्यपूर इथे पाण्यात पूर्ण संधी आपण दिलेली आहे। सरकारला आपलं म्हणणं, आपली मागणी, जुनी पेन्शन का महत्त्वाची आहे या सगळ्या बाबीच आपण सरकारला समजून सांगितलेले आहे, परंतु सरकारने पाहिजे तसा निर्णय घेतलेला नाही। कधी DCPS होती, या DCPSची निवडणूक आहे आणि निवडणुकीच्या काळामध्ये आपण आपली भूमिका काय राहणार आहे याच्यावर येणाऱ्या काळामध्ये आपली जुनी पेन्शन आपल्याला किती लवकर मिळते हे आपण कशी भूमिका फॉर ओपीएसची आपल्या कर्मचारी फॉर ओपीएसच्या भूमिकेला घेऊन किती प्रामाणिक आहे हे जेव्हा आपण दाखवून देऊ येणाऱ्या काळामध्ये, मग ते विरोधी पक्ष असेल, सत्ताधारी असतील, पक्ष आहेत, त्या राजकीय पक्षांनी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या व्यासपीठावर यावं, व्यासपीठावरून आपल्या जुन्या पेन्शनच्या संदर्भानं भूमिका काय आहे हे जाहीर करावं आणि तसं झालं सुद्धा। महाराष्ट्रातले प्रमुख जे पक्ष आहेत, काँग्रेस, उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा आपल्या अधिवेशनाला येऊन जशाच्या तशी पेन्शन पहिल्याच कॅबिनेटमध्ये देण्याचं त्यांनी आपल्याला वचन दिलेलं आहे। त्याचबरोबर जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांचे सुद्धा दिवसापर्यंत उपोषणकर्त्यांनी एकही अन्नाचा कण आपल्या शरीरामध्ये घेतला होता, तरी सुद्धा सरकारला पाहिजे तसं पाजर फुटलं नाही। सरकारकडनं कुठलीही विचारपूस सुद्धा उपोषणकर्त्यांची झाली नाही। म्हणजे याच्यातून स्पष्ट लक्षात येत आहे सरकार जुनी पेन्शन योजना देण्याच्या मनस्थितीत नाही आणि या सरकारला पण दोष देऊन उपयोगी नाही, कारण जोपर्यंत केंद्रामध्ये या संदर्भाने काही निर्णय होत नाही तोपर्यंत जे आता अस्तित्वात आलेलं सरकार आहे काही निर्णय घेऊ शकत नाही। आणि तुम्हाला माहिती आहे, आताच लोकसभेची निवडणूक झाली, परत एनडीएचं सरकार आलेलं आहे। एनडीएचं सरकार जोपर्यंत देशामध्ये आहे आणि तेच सरकार महायुतीचं सरकार जर आपल्या महाराष्ट्रात असेल तर तुम्ही समजू शकता ते काही आपल्याला जशाच्या तशी जुनी पेन्शन देणार नाही। आता सुद्धा आमची जेव्हा सचिवांसोबत बैठक झाली तेव्हा त्यांनी हे सांगितलं की NPS मध्ये, UPS मध्ये सुधारणा काय करायची असतील ते सांगा, परंतु आमचे प्रमुख, प्रदेश प्रमुख सन्माननीय नानाजी पटोले साहेब यांनी लिखितमध्ये आपल्याला पत्र दिलेलं आहे। त्याचबरोबर उद्धव ठाकरेंचे जे विरोधी पक्ष नेते आहेत, उद्धव ठाकरे गटाचे विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांनी सुद्धा फोनद्वारे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे सर्व आहेत सन्माननीय शरदचंद्र पवार साहेब यांनी सुद्धा फोनद्वारे पेन्शनच्या संदर्भानं आम्ही सकारात्मक असल्याचं त्यांनी आपल्याला फोनद्वारे सांगितलेलं आहे। कोण माझ्या जातीचा, कोण माझ्या जवळचा, कोण माझ्या दूरचा, कोण माझ्या जवळच्या पक्षाचा, माझ्या विचारधारेचा हा विचार न करता सर्व महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांनी, मग ते NPS धारक कर्मचारी असतील, त्याचबरोबर जुने कर्मचारी ज्यांना पेन्शन लागू आहे ते कर्मचारी असतील, त्यांनी कर्मचाऱ्यांची एकजूट दाखवून एकमताने वोट फॉर ओपीएस हा
जो नारा आपण दिलेला आहे याची स्वतःपासून सुरुवात करणं गरजेचं आहे। सर्वप्रथम महाराष्ट्रातले जे म्हणजे तमाम कर्मचारी बंधू भगिनी आहेत त्यांना सांगू इच्छितो की सर्वप्रथम आपलं मत आणि आपल्या परिवाराचं मत आधी तुम्ही वोट फॉर ओपीएसच्या दिशेने घेऊन जाण्याचा पक्का विचार करा। आपण कर्मचारी आहोत, मित्र जे मतदान असतील त्याच्यावर आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे। याच्यासाठी आपण आपल्या घरावर एक पोस्टर आपण तयार केलेला आहे, जो मला पेन्शन देईल त्यालाच मी मतदान करणार, अशा प्रकारचे पोस्टर आपण आपल्या घरावर लावणं गरजेचं आहे, जेणेकरून वातावरण तयार होईल। आपल्या बरोबर आपले जे कर्मचारी बांधव आहेत, भगिनी आहेत, यांच्यामध्ये पण वोट फॉर ओपीएसची भावना निर्माण होईल। आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा विषय जर तुम्हाला सांगायचा झाला तर जे 80 वर्ष वयापेक्षा जास्त आहेत, म्हातारे आहेत, 80 वर्ष वय ज्यांचं झालेलं आहे आणि जे अपंग आहेत त्यांना बॅलेटच्या माध्यमातून मतदान करण्याची संधी निवडणूक आयोग देणार आहे। त्याच्यामुळे या जे 80+ जे आपले आई वडील असतील किंवा आपले जवळचे शेजारी असतील यांच्यासाठी BLO कडून बॅलेट पेपर कर्मचाऱ्यांनी खूप चांगलं काम केलं। जेव्हा सुरुवातीला बॅलेट पेपर पेट्या उघडल्या तेव्हा जवळपास 64-65 मतदार म्हणजे जे संघ आहेत त्याच्यामध्ये जे जुनी पेन्शन देणारे पक्ष होते ते समोर होते, परंतु आपण आपल्या परिवारावर काम केलं की नाही केलं तिथं, कारण तिथल्या कर्मचाऱ्यांनी जर व्यवस्थित नियोजन केलंच असेल तरी सुद्धा काही लूपहोल्स राहिले असतील, त्याच्यामुळे काही जवळपास जे पेन्शन देणारा पक्ष होते त्या कर्मचारी बंधू भगिनींना, नवीन जुन्या कर्मचाऱ्यांना जर जुनी पेन्शन जशाच्या तशी पाहिजे आहे तर याच्यासाठी सत्ता परिवर्तन आणि वोट फॉर सत्ता परिवर्तन याचा विचार गांभीर्याने करणं गरजेचं आहे। कदाचित 1-2 दिवसामध्ये आचारसंहिता लागेल आणि आचारसंहिता लागल्यामुळे आम्ही तुमच्याशी मनमोकळेपणानं बोलू शकणार नाही, परंतु बऱ्याचशा इशाऱ्यामधनं बऱ्याचशा गोष्टी तुमच्यापर्यंत येतील, ते इशारे तुम्ही समजून आपण काम कराल। पहिली जेव्हा आपली निवडणुकीची ट्रेनिंग लागते तेव्हाच बॅलेट पेपरची मागणी करा। बॅलेट पेपरच्या माध्यमातून जास्तीत जास्त कर्मचारी कसे मतदान करतील याच्या संदर्भानं विचार विनिमय होणं गरजेचं आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये सर्वांनी बैठका घेऊन त्याचं प्रॉपर नियोजन करणं गरजेचं आहे, कारण सत्ता बदलली तरच आपल्याला जुनी पेन्शन मिळू शकते। हे तुम्ही अतिशय आपल्या डोक्यामध्ये घ्या, हा विषय गांभीर्यानं घ्या। वोट फॉर ओपीएसची मोहीम तळागाळापर्यंत जाऊन राबवा। राज्य कार्यकारिणीनं आपलं काम चोखपणे बजावलेलं आहे। आता जे महाराष्ट्रातले प्रमुख राजकीय पक्ष आहेत त्यांनी आपल्या व्यासपीठावर येऊन जुनी पेन्शन योजना आम्ही सत्तेत आल्यास लागू करू अशी घोषणा केलेली आहे। आणि तुम्हाला मी हेही सांगतो की जर महाविकास आघाडीचे ज्यांनी आम्हाला वचन दिलेलं आहे ते पक्ष सत्तेत आले आणि त्यांनी जर जुनी पेन्शन दिली नाही तर त्यांच्या विरोधात सुद्धा आम्ही बंड पुकारणार आहोत। याची तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका। आपल्या बऱ्याचशा कर्मचाऱ्यांच्या मनात हा प्रश्न असेल की बाबा पक्ष सत्ता बदलतात, पक्ष बदलतात, नवीन लोक सत्तेत येतात, परंतु प्रश्न आपल्या जशाच्या तसे राहतात। परंतु जुन्या पेन्शनचा विषय हा कर्मचाऱ्यांचा विषय आहे, बुद्धिजीवी आपल्या कर्मचारी वर्गाचा विषय। आणि मला याची पूर्ण खात्री आहे की ज्यांनी ज्यांनी आम्हाला वचन दिलेलं आहे, ज्यांनी ज्यांनी आमच्या व्यासपीठावर येऊन घोषणा केलेली आहे, ते जर आपले वचन पाळत नसतील तर येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या विरोधात याही पेक्षा तीव्र आंदोलनं केली जातील आणि त्यांना भाग पाडले जाईल जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी। त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या तमाम कर्मचारी बंधू भगिनींना परत मी विनंती करतो की वोट फॉर ओपीएस हा एकमेव मार्ग जुन्या पेन्शन पर्यंत आपल्याला घेऊन जातो। आतापर्यंत ज्या ज्या राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू झालेली आहे त्या राज्यांनी याच मार्गाचा अवलंब करून जुनी पेन्शन योजना आपल्या कर्मचाऱ्यांना लागू करून घेतलेली आहे।
त्याच्यामुळे नवीन जुने कर्मचारी, जुन्या कर्मचाऱ्यांना खास करून माझी विनंती आहे की मी कुठल्या संघटनेचा, माझी संघटना कोणती, मी कुठल्या विचारधारेचा याचा विचार न करता आज जर कर्मचाऱ्यांनी सत्ता परिवर्तनामध्ये भाग घेतला, करून दाखवलं, तर येणाऱ्या काळामध्ये जुनी पेन्शन काय, जुन्या पेन्शन बरोबर अन्य विषय सुद्धा चुटकीभर सुटतील. कारण सरकारला माहित असेल हे कर्मचारी सत्ता आणू शकतात, हेच कर्मचारी सत्ता पाडू शकतात. आज बऱ्याच जे आपले कर्मचारी संघटना आहेत, बरेच कर्मचाऱ्यांचे विषय अजूनही पेंडिंग आहेत. अजूनही 10-10, 15-15 वर्ष होऊन साधे विषय सोडवले गेले नाही. याचं कारण काय? याचं एकमेव कारण आहे, सरकारला हे वाटतं की हा जो कर्मचारी आहे एकजूट नाही, हा विविध जातीमध्ये, धर्मामध्ये, पंथामध्ये, माझ्या जवळच्या माझ्या दूरच्या मध्ये विभागला गेलेला आहे आणि हा कर्मचारी माझ्या कुठल्याही वोटर म्हणून कामाचा नाही, हे सरकारला, पक्षाला लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे बरेचसे कर्मचाऱ्यांचे विषय अजूनही सुटलेले नाहीत, अनुत्तरित आहेत. जर हे सर्व विषय जुन्या पेन्शनचा आपल्याला सोडवायचं असेल तर कर्मचाऱ्यांची एकमूट, कर्मचाऱ्यांची एकजूट दाखवणं गरजेचं आहे. आणि यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये आपण आपल्या घरून सुरुवात करा, आपल्यापासून सुरुवात करा. माझं मत, माझ्या कुटुंबाचं मत, माझ्या मित्र परिवाराचं मत, आणि याच माध्यमातून जर आपण गेलो तर निश्चित जुनी पेन्शन योजना लागू होईल. येणाऱ्या काळामध्ये जो जो पक्ष आपल्या जाहीरनाम्यामध्ये जुन्या पेन्शनचा विषय घेईल त्याच्या पाठीमागे आम्ही उभं राहणार आहोत. आता सुद्धा या पक्षांना मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आचारसंहिता लागल्याच्या नंतर जो काही जाहीरनामा प्रसिद्ध होईल त्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही तुमच्या माध्यमातून विषय जर आला तर आम्हाला कुठल्याही पद्धतीनं सांगायची गरज पडणार नाही. आपोआप कर्मचारी जो पेन्शन देईल त्याच्या सोबत राहणार आहेत. आणि म्हणून शेवटी सांगतो, जो पेन्शन की बात करेगा वही महाराष्ट्र पे राज करेगा. मी परत माझ्या बोलण्यातून तुम्हाला हेच लक्षात येत असेल की जुनी पेन्शन पर्यंत जाण्याचा एकमेव मार्ग तो म्हणजे वोट फॉर ओपीएस. कर्मचाऱ्यांचे बरेचसे प्रश्न जे अजूनपर्यंत सुटलेले नाहीत ते सोडवण्याचा एकमेव मार्ग वोट फॉर ओपीएस. आणि म्हणून यावेळेस आपण कर्मचाऱ्यांची ताकद या सत्ताधाऱ्यांना आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना दाखवून देऊ की कर्मचारी काय करू शकतात. एवढंच बोलतो. येणाऱ्या काळामध्ये आचारसंहितेमुळे कदाचित तुमच्याशी संपर्क संवाद होऊ शकेल की नाही होऊ शकेल याच्याबद्दल साशंकता आहे, तरी सुद्धा बऱ्याचशा बाबी तुमच्यापर्यंत येतील. कर्मचाऱ्यांनी, बंधू भगिनींनी संघटना काय आदेश देते, काय सांगू इच्छिते हे आपण समजून घेऊ. त्या पद्धतीनं आमचे महाराष्ट्रातले बंधू भगिनी कर्मचारी काम करतील याची मला पूर्ण खात्री आहे. एकच मिशन जुनी